हा फॉर्म जर तुम्ही भरला असेल तर परीक्षा शुल्क मिळणार परत। ही आहे अंतिम मुदत। चला पाहूया काय आहे बातमी आणि कोणत्या विभागातील पैसे मिळणार आहेत परत। हा व्हिडिओ पाहण्यासाठी आपण जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। KBS MPSC UPSC अकॅडमी कोचिंग सेंटर कोकरूड राजमार्ग यशाचा या चॅनलला आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट नोटिफिकेशन्स तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील। चला पाहूया ही महत्त्वपूर्ण अपडेट आणि सहकार विभागातील कोणता फॉर्म तुम्ही भरला होता त्याचे पैसे मिळणार आहेत परत। सहकार व पणन व वस्त्रोद्योग मंत्रालय विभाग यांच्यामार्फत सहकार विभागातील घटकमधील सरळ सेवेची जाहिरात निघाली होती मित्रांनो, जी 6/7/2023ला प्रसिद्ध झाली होती आणि त्याच्यामध्ये ऑनलाईन परीक्षा 14/8 ते 16/8/2023 दरम्यान घेण्यात आली होती। याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की सहकारी अधिकारी श्रेणी 1 व सहकारी अधिकारी श्रेणी 2 या पदासाठी स्वतंत्र अर्ज व स्वतंत्र परीक्षा शुल्क उमेदवारांनी भरणा केलेला होता। या दोन्ही पदांसाठी TCSनं ऑनलाईन परीक्षा घेतली होती। आता त्यांच्यामध्ये तसेच उच्च श्रेणी लघुलेखक होत्या, निम्न श्रेणी लघुलेखक व टंकलेखक होतं। या पदासाठी सुद्धा स्वतंत्र अर्ज व स्वतंत्र परीक्षा शुल्क उमेदवारांनी भरणा केलेला होता। तथापि सदर तिन्ही पदांसाठी एकच ऑनलाईन परीक्षा TCS ION कंपनीमार्फत घेण्यात आली होती। याप्रमाणे सगळ्यांनी स्वतंत्र पदासाठी स्वतंत्रपणे अर्ज व परीक्षा शुल्क दुबार तिबार असं भरलेलं होतं आणि यांचं परीक्षा शुल्क आता परत करण्याचा निर्णय सहकार विभागामार्फत घेण्यात आलेला आहे मित्रांनो। त्याच्यामुळं जर एका पदासाठी एकापेक्षा जास्त वेळा परीक्षा शुल्क भरणा केलेले आहेत अशा उमेदवारांची यादी सहकार आयुक्त कार्यालयाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती सहकारआयुक्त.महाराष्ट्र.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली होती 4/4/2024ला। त्याच्यानंतर सदर यादीतील उमेदवारांना परीक्षा शुल्क परत करण्यासाठी बँक तपशिलाची अचूक माहिती भरण्यासाठी तुम्हाला djrpune.recruitment2023@gmail.com या ईमेलवर 19/4/2024 व त्यानंतर 20/5/2024 पर्यंत पाठवण्याबाबत वेळोवेळी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आवाहन केलेले होते। मात्र यादीतील काही उमेदवारांनी अजून माहिती सादर केलेली नाही। त्यामुळं अशा उमेदवारांसाठी सहकार आयुक्त कार्यालयाने आपल्या संकेतस्थळावर 11/7/2024 रोजी एक प्रसिद्धीपत्रक सादर केलेला आहे आणि यामध्ये या उमेदवारांना पुनश्च आवाहन करण्यात आलेलं आहे की 25/7/2024 पर्यंत